गावात राघव नावाचा गरीब शेतकरी राहायचा. संसार कसाबसा चालायचा. आई आजारी होती, पण राघवचं मन स्वामी समर्थात घट्ट लागलेलं होतं. रोज सकाळी दही मिश्री घेऊन अक्कलकोटच्या स्वामींच्या पायाशी तो नमस्कार करायचा. स्वामी, तुझ्या कृपेवरच घर चाललंय. आता माझ्या आईचं आरोग्य सांभाळ, अशी त्याची प्रार्थना असायची. गावातच महेश नावाचा श्रीमंत व्यापारी होता. तो देव, दैव, भक्ती यावर हसायचा. हे सगळं फोल आहे, भाकड लोकांना धीर देण्यासाठी, असं तो राघवला हिनवायचा. एकदा राघवच्या आईची प्रकृती फारच खालावली. पैसे नव्हते. उपचार कसे करायचा हा प्रश्न. राघव डोळ्यात पाणी आणून स्वामींच्या चरणी बसला. त्याला स्वामींच्या हसऱ्या मुखाचा भास झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी अचानक एक नातेवाईक भेटायला आला. त्याने थोडे पैसे दिले. त्या पैशात डॉक्टर दाखवला. आई हळूहळू बरी होऊ लागली. राघवच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याला खात्री होती की स्वामींचीच कृपा आहे. पण दुसरीकडे महेशवर संकट कोसळू लागली. व्यापारी करार फसले. घरात वैराणी निर्माण झाली आणि त्याच्या अंगात वेदना सुरू झाल्या. गावकरी कुजबुजू लागले. स्वामीवर विश्वास ठेवणाऱ्याला सुख मिळालं, पण जे टिंगल करतात त्यांना दुःख भोगावं लागतं. राघवच्या आईला आरोग्य मिळालं, पण महेशच्या वाट्याला मात्र संकट आली. पुढच्या भागात बघूया महेशच्या आयुष्यात कसा उलटफेर झाला आणि स्वामींच्या चरणी त्याला कसा दिलासा मिळाला.